कवी नादो महानोर यांची एक सुंदर अशी रचना आहे. त्याची एक तुम्हाला ओळ सुरुवातीला म्हणून दाखवतो. तुझ्या पुण्याईने पिते नवलाई, तुझ्या पुण्याईने पिते नवलाई, जिजा माऊली गे तुला वंदनाई, जिजा माऊली गे तुला वंदनाई, जिजा माऊली गे तुला वंदनाई. पहा, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक कुळवाडी भूषण, रयतेचे राजन, बहुजन प्रतिपादक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राष्ट्रमाता, जन्मदात्या माता, राष्ट्रमाता जिजाऊ आऊसाहेब यांचा आज जन्मदिन आहे. महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये आणि जिथे जिथे मराठा मानव वस्ती, मराठा अर्थात मराठी बोलणारे भारतीय लोक राहतात, त्या संपूर्ण देशामध्ये हा जिजाऊचा जन्मदिवस मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो. इकडे लक्ष द्या, समजलं का? त्याच पद्धतीने ज्यांनी जागतिक लेवलची पहिली धर्म परिषद अमेरिकेतील शिकागो या ठिकाणी जागतिक हिंदू धर्म परिषद भरवली, ज्यांचा कन्याकुमारी येथे फार मोठा भव्य दिव्य असा शिला मंडप आहे. असे रामकृष्ण मिशनचे प्रमुख स्वामी विवेकानंदजी यांची जन्मतिथी आहे आणि 3 जानेवारी हा या देशाच्या दुसऱ्या राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन झाला. या तिन्ही युग पुरुषांना गणेश विद्यालयाच्या या प्रांगणामध्ये कोटी कोटी अभिवादन करतो. आजच्या महत्वपूर्ण अशा कार्यक्रमाचे अध्यक्ष, या संकुलाचे प्रमुख, आमचे मार्गदर्शक आदरणीय सोनवणे साहेब, विचार मंचावर उपस्थित सर्व माझे सहकारी मित्र, सूत्रसंचलन करत असणाऱ्या 8वी वर्गाच्या दोन्हीही चिमुकल्या मुली, स्वामी विवेकानंद यांच्या भूमिकेमध्ये ज्यांनी पेहराव घातला असा महेंद्र पाटेकर, ईश्वरी डाके ही सावित्रीबाईंच्या भूमिकेमध्ये, अंकिता बनसोड ही राष्ट्रमाता जिजाऊच्या भूमिकेमध्ये, भाग्यश्री पाटेकर ही राष्ट्रमाता जिजाऊच्या भूमिकेमध्ये वेशभूषा परिधान करून आल्या. तसेच लहान लहान चिमुकल्यांनी या ठिकाणी आपले छोटे काणी का होईना परंतु धाडस आणि करेज दाखवण्याचे या ठिकाणी काम केलं. अशा सर्व विद्यार्थ्यांचं मी या ठिकाणी प्रथमतः अभिनंदन करतो आणि तुम्हा सर्वांना, उपस्थित सर्वांना राष्ट्रमाता जिजाऊ आऊसाहेब स्वामी विवेकानंदजी यांच्या जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो. विद्यार्थी मित्र हो, 12 जानेवारी हा दिवस इतिहासातील अतिशय सोनेरी अक्षराने लिहिला जाणारा दिवस आहे. 20 वर्षापूर्वी, मला वाटतं 20 वर्ष होऊन गेली असतील, आपण सिंदखेड राजाला सरद नेली होती
20-22 वर्ष होऊन गेले त्याला. लोणार, सिंदखेड राजा वगैरे अशी सहल आपण आणि अजिंठा वेरूळ केली होती. एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे, या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये छत्रपती शिवरायांच्या अगोदर हजारो राजे महाराजे होऊन गेले, परंतु 350-400 वर्षाच्या नंतर आजही छत्रपती शिवरायांचा इतिहास आठवला की अंगावर शहारे येतात आणि त्यांना नतमस्तक झाल्याशिवाय या देशातला, या महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाही, त्यांना अभिवादन केल्याशिवाय राहत नाही. त्याचं कारण आहे राष्ट्रमाता जिजाऊंचे संस्कार आणि त्या संस्कारातून घडलेले शिवबा. छत्रपती शिवरायांनी चारी बाजूने मुघलांची सत्ता असताना त्यांचे पिताश्री, त्यांचे पिताजी हे मुघलांच्या दरबारामध्ये सरदार म्हणून काम करत असताना आदिलशहाच्या दरबारी, विजापूरशाहीच्या दरबारी आणि कधी कधी निजामशाहीच्या दरबारी सुद्धा त्यांनी काम केलं. आणि इकडे जिजाऊने शिवबांचं छत्रछाया दिवसेंदिवस वाढवत राहिल्या. राष्ट्रमाता जिजाऊने शिवबांना बालपणी भूता प्रेताचे आणि खेळ सोंगड्याच्या गोष्टी नाही सांगितल्या. रामायण, महाभारत आणि गतकालीन वीर पुरुषांच्या, शूरवीरांच्या गोष्टी जिजाऊने शिवबांच्या मनावर प्रतिबिंब निर्माण केलं आणि छत्रपती शिवरायांना घडवण्याचं त्यांनी काम केलं. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांचं सैन्य हे मुठभर होतं, ते मावळे मुठभर होते, परंतु इंग्रजीमध्ये म्हण आहे क्वांटिटी बेटर दॅन क्वालिटी. क्वांटिटी बेटर दॅन क्वालिटी. संख्येपेक्षा गुणवत्तेला महत्व आहे. संख्येपेक्षा गुणवत्तेला महत्व आहे. किती आहे त्यापेक्षा किती इमानदार आहेत आणि किती कर्तव्यदक्ष आहेत याला महत्व आहे. हे छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये त्या मावळ्यांनी दाखवून दिलं. हजारो लाखांची फौज मुघलांची असताना, औरंगजेबची असताना सर्व पळ करून सोडणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचं सैन्य, मग ते सेनापती सुखदेव असोत, मोरोपंत पिंगळे असोत, की या सर्व बहादर अशा मावळ्यांनी छत्रपती शिवरायांचा हा इतिहास घडवला. म्हणून आपण त्यांना 400 वर्षाच्या नंतरही आजही राष्ट्रमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांना नतमस्तक होतो, त्यांना अभिवादन करतो. एक लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे, राजमाता जिजाऊ यांनी शिवबांना जन्म दिला. हा फक्त जन्म नाही दिला, तर एका युग प्रवर्तक पुरुषाला जन्म दिला. एक क्रांती झाली. 12 जानेवारी हा दिवस इतिहासातील फार महत्वाचा दिवस आहे. छत्रपती शिवरायांनी मुघलांच्या ताब्यात असणाऱ्या हजारो या नागरिकांना, या देशातील जनतेला मुघलांच्या मुखातून मुक्त करण्याचं काम केलं आणि तेच पुढं त्यांचाच वारस स्वराज्य स्थापन करण्याचं काम. म्हणजे या ठिकाणी 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. शहाजी राजे, छत्रपती शिवाजी महाराज आणि राजे छत्रपती संभाजी महाराज. शहाजी राजाने प्रेरणा देण्याचं काम केलं जिजाऊच्या माध्यमातून छत्रपती शिवरायांना. ती प्रेरणा घेऊन आपल्या मावळ्याच्या समवेत छत्रपती शिवरायांनी या महाराष्ट्रामध्ये हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. तोरणा किल्ला जिंकला. सर्वप्रथम तोरणा किल्ला जिंकला आणि स्वराज्याचे तोरण बांधलं आणि या महाराष्ट्रामध्ये हिंदवी स्वराज्य स्थापन केला. ते हिंदवी स्वराज्य स्थापन केलेलं त्याला रक्षण करण्याचं काम जीवाची लाई लाई होऊस्तर असंख्य वेदना सहन करून मरेपर्यंत स्वधर्म ना सोडता मरूपर्यंत
वाकणार नाही अशा जिगरबाज छातीने या ठिकाणी हिंदवी स्वराज्याचं संरक्षण करण्याचं काम छत्रपती राजे धर्मवीर संभाजी राजेने केलं. आणि म्हणून या तिन्ही महापुरुषांना आपण जिजाऊंच्या या जयंतीनिमित्त कोटी कोटी अभिवादन करूया. तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा या ठिकाणी मी शुभेच्छा देतो आणि छोटेखानी या ठिकाणी माझे या ठिकाणी मनोगत व्यक्त करतो. सांस्कृतिक विभाग प्रमुख यांनी मला बोलण्याची संधी या ठिकाणी उपलब्ध करून दिली त्याबद्दल त्यांचेही या ठिकाणी आभार मानतो आणि मी माझी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.